नागपूरमधल्या शिक्षक भरती घोटाळ्याने सध्या शिक्षण विभागामध्ये मोठी खळबळ माजवली आहे। 540 बोगस शालार्थ आयडी वापरून शिक्षक भरती झाल्याचं उघड झालं। या प्रकरणाचा सायबर पोलिसांनी विस्तृतपणे तपास केला। यामध्ये धक्कादायक माहिती समोर येते आहे। जे 540 शालार्थ आयडी तयार करण्यात आले त्यापैकी अनेक शिक्षक हे सापडतच नाहीयेत, ते अस्तित्वातच नसल्याचं उघड होतंय। 12 मार्चला शिक्षण विभागामधून 540 बोगस शालार्थ आयडी सिस्टीममध्ये जनरेट झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली। 2019 पासून त्या आयडीमधून वेतन जात असल्याची तक्रार होती। शालार्थ आयडीसाठीच्या सर्व प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाचे उपसंचालक उल्हास नरड हे जबाबदार अधिकारी आहेत। शालार्थ आयडी बनवण्यासाठीची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या बाहेरील संगणकामधून झाल्याचं उघड झालं। धक्कादायक म्हणजे आरोपी नरड यांचे कॉल रेकॉर्ड हे बोगस आयडी काढण्यासाठी वापरलेल्या IP ॲड्रेस सोबत जुळत असल्याचं तपासामधून दिसून येत आहे। या संदर्भात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे। डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये काय गोंधळ झालेला आहे त्याचा आमचे तपास चालू आहे। सायबरचा असा विषय आहे की सायबरमध्ये जेव्हापर्यंत कन्क्लुजिंग एव्हिडन्स मिळत नाही आम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे। त्यामुळे आता यांच्या ऑफिसचे कोणते कोणते लोकांचे मोबाईल नंबरचे IP ॲड्रेसेस त्या लॉगमध्ये मिळतात त्यांच्यावर आम्ही पहिल्यांदा कारवाई करणार आहे। नंतर त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतो की त्यांनी कोणासोबत ते कॉन्स्पिरसी केलेली आहे। त्यांच्याकडे युजरनेम पासवर्ड होते, त्यांनी चेंज करायला पाहिजे होते, त्यांचं जे पोर्टल आहे त्यांनी सिक्युअर करायला पाहिजे होतं। ते सगळं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यांचे जे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते पण मॅच होत आहे। शाळा आयडी अंदाजन त्यांनी जे दिलेले होते आता जे आहे ते 540 आहे जे बोगस क्रिएट केलेले होते। जे त्यामध्ये काही असे पण आहे ज्यांचे नावावर ते क्रिएट झालेले आहे ते लोक आम्हाला मिळत नाही आहे किंवा ते अस्तित्वात नाही आहे। ते यामध्ये प्रोसिजर असं आहे की जे DDO ऑफिस डेप्युटी डायरेक्टर ऑफिस आहे त्यांच्याकडून ते शाळाच्या अकाउंटमध्ये जातात आणि शाळाच्या अकाउंट नंतर ते त्यांच्या नावावर जातात। तर यामध्ये ते कोणी असं केलेलं आहे त्यांचे IP ॲड्रेस ते आम्ही व्हेरीफाय करत आहे आणि कोण यामध्ये याचे मागे जे कॉन्स्पिरसीमध्ये आहे ते पण सदर पोलीस स्टेशनमध्ये पण FIR दाखल आहे। जे CDR पण काढलेले आहे कोणासोबत ते बोलत होते आणि त्यांचे जे सिस्टम्स आहे त्या सिस्टम्स आणि जे पोर्टल आहे त्यांच्या पण IPचं लॉग काढलेलं आहे। आम्ही आता जे याचे व्यतिरिक्त जे सस्पेक्टेड आरोपी आहे जे त्यांच्या अधीनच काम करत होते आणि त्यांचे जे मोबाईल नंबर्स होते त्याचे जे IP ॲड्रेस आहे आता जे आमच्याकडे माहिती आलेली आहे NIC वरून त्यांना आम्ही मॅच करणार आहे आणि त्यांचे विरोधात पण एव्हिडन्स कलेक्ट करणार आहे। अराउंड 540 बोगस शालार्थ आयडी त्यांच्या सिस्टमवर जनरेट कोणी लोकांनी केलेली होती आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या शाळांमध्ये जे शिक्षक आहे त्यांच्याकडे ते सॅलरी जात होती। आता 2019 पासून ते चालू होतं। MHITचा सर्व्हर आहे आणि NICचा सर्व्हर आहे त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली की कोणी त्याचा लॉग इन केलेला होता। जे इंटरनल सर्व्हर्स आहे आणि त्यांचं ॲनालिसिस चालू आहे। याच्या व्यतिरिक्त 2 लोक जे डेप्युटी डायरेक्टर होते नरड आणि त्यांचे कनिष्ठ लिपिक सूरज नाईक त्यांना अटक केलेलं आहे। त्यांना प्रोडक्शन वॉरंटवर घेतलेलं आहे कारण त्यांच्या अधीनच हे सगळं काम चालू होता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।